माझ्या तमाम शिवभक्त आणि माझ्या शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल भाई की या कावडचं वैशिष्ट्य 2016 मध्ये मी ही कावड सुरू केली। भाई या भोलेनाथाला मी जे आतापर्यंत जे मागलंय ते माझ्या पदरामध्ये या भोलेनाथानं टाकलंय भाई, ध्यानात ठेवा। पण आता काही नको, मला फक्त अंतःकरणातून एकच माझी मागणी आहे, माझ्या भाईच्या मनातली जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी हीच या शंकराच्या चरणी मी प्रार्थना करेल। भाई अनेक नेते पाहिले आम्ही, पण ध्यानात ठेवा, हवळ्या मनाचा, गोरगरिबावर प्रेम करणारा, कार्यकर्त्याला जपणारा, कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा या महाराष्ट्रामध्ये एकमेव कोणी नेता असेल तर ते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत। मित्र ध्यानात ठेवा, काही असो, कुठल्याही प्रकारची अडचण असो, केवढाही मोठं संकट येऊ द्या, भाईला रात्री 4 वाजता सकाळी फोन करा। मित्रो, तुम्ही बघितलंय, साधा ग्रामपंचायतचा सदस्य जर झाला आणि त्याच्या घरी जर माणूस तुम्हाला सांगतो दरवाजा वाजवायला गेलं, त्याला फोन जर केला तर तुम्हाला सांगतो ते म्हणते की घरी नाही, फोन उचलत नाही। पण मित्रो, तुम्हाला खास करून सांगेल, अंतःकरणातून भाई सारखा नेता कधी झालाही नाही आणि इथून समोर होणारही नाही। मित्रो ध्यानात ठेवा, भाई हे जे तुम्ही शिवसैनिक आणि शिवभक्तचे बघताय, भाई याच्या समोर 2 स्क्रीन लावलेले आहेत आम्ही, आणि त्या 2 स्क्रीनच्या समोरही तुम्हाला सांगतो की याच्याही पेक्षा जास्त शिवसैनिक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत। लोक भाई आम्हाला म्हणत होते की अरे तुम्ही आता गद्दारी केली, आता कसं होणार? अरे ज्याच्या पाठीमाग एकनाथ शिंदे सारखा खंबीर नेता आहे त्याचा बालही बाका करत नाही, बालही बाका करत नाही, बालही बाका। आणि ही माय बाप जनता ज्याच्या सोबत आहे ना, भाई याच्यापूर्वी सुद्धा मी 2016 पासून जी कावड यात्रा काढली, अनेक नेत्याला बोलवलं भाई, मी अनेक नेत्याला बोलवलं आणि त्या नेत्याला सांगितलं की साहेब माझी कावड यात्रा आहे, तुम्हाला येणं लागतंय, हिंदुत्वाचा सण आहे। आज भाई या हिंगोली शहरात आणि कळमनुरी आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझा व्यापारी, कष्टकरी, सर्व शेतकरी बांधव सर्वांनी आपापले व्यापार बंद केले भाई, शाळेला सुट्ट्या दिल्या भाई, आणि या हिंदुत्ववादी विचाराच्या मातंबर नेते म्हणले सगळे तिकडं उभाटाकडं, आणि त्याचा नेता तुम्हाला सांगतो मातंबर उभाटाचा। भाई गेल्या वेळेस कावडीच्या आणल्या दिवशी त्यांची सभा झाली भाई, या तुमच्या पठ्ठ्यानं सभा माहीत झाली ना तुम्हाला कशी झाली? दुसऱ्या दिवशी भाई आपली सभा झाली, लोक म्हणले खरी हिंदुत्वाची ताकद ही म्हणले, ही आलं कोणती ताकद? जे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे खरे विचार जे सर्वसामान्याच्या जनतेमध्ये घेऊन चालले ते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब ध्यानात ठेवा। आणि मी तर तुम्हाला सांगितलं, ज्यानं ज्यानं या कावडला तुम्हाला सांगतो पाठ फिरवली, हे त्रिशूळ लय खराब आहे, ध्यानात ठेवा, बरोबर का नाही? सुपडा साप 2016 पासून आम्ही बनवलं, या साहेब कावडीला येणं लागतंय, या साहेब कावडीला येणं लागतंय, पण बहादूर तुम्हाला सांगतो तो आलाच नाही। त्याच्यामुळे त्या भोळ्या शंकराने बी
तुम्हाला सांगतो बराबर तिसरा डोळा उघडला आणि त्याच्यावरच घातला. बरोबर आहे का नाही? डम 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 डमरूवाला पार्वती पते कैलाशवाला, अरे उघड तिसरा डोळा न दर्शन दे रे मला, असं माझ्या भोळ्या शंकराचं काम आहे. ज्याला भोळा शंकर पावला त्याची उत्तर प्रगती झाली मित्र, ध्यानात ठेवा. आणि ज्याच्यावरती भोळा शंकर कोपला ते भस्म झाले, ध्यानात ठेवा, भस्म. आलं का लक्षात? त्याच्यामुळं मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल, बाई काही मागायचं नाही. तुमच्या 2.5 वर्षामध्ये कळमनुरी मतदारसंघाचा चेहरा मोहरा तुम्हाला सांगतो की आम्ही बदलून टाकला. एवढे काम भाई, गल्ल्या बोळीमधले रस्ते झाले, लाईट पाणी रस्ते. लागतंय काय आपल्याला मित्र, ध्यानात ठेवा. माझ्या आदिवासी मुलांना वसतिगृह असेल भाई, आपल्या माध्यमातून विपसना सेंटर, माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, आणि तुमच्याच माध्यमातून तुम्ही जे मला निधी दिला 36 कोटी रुपये माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी दिला मित्र, ध्यानात ठेवा. अरे काहीच नाही या माणसाला, ध्यानात ठेवा. पहिले आम्ही तुम्हाला सांगतो एखादं पत्र घेऊन जायचो, असं पत्र पाहाच किती आहेत साहेब, 50-50 लाख आहेत. अरे बाप, इतके कुठं पैसे असतात का? आणि ज्या वेळेस भाई मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही पत्र घेऊन जायचो, अरे डोळे झाकून सह्या केल्या, डोळे झाकून. एकट्या संतोष बांगरच्या मतदारसंघात नाही, या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो आमदार होते तेवढ्या आमदाराच्या डोळे झाकून सह्या केल्या, ध्यानात ठेवा. दानशूर माणूस आहे, देना बँक आहे, देना बँक. मला माहित आहे तिकडे लेना बँक आहे. तिथून त्या गेट पासून घरापर्यंत जर जायचं जर म्हणलं तर भाई 50,000चा खिसा मोकळा व्हायचा. याला दे, त्याला दे, त्याला दे, काय तुम्हाला सांगाव. अरे बाप रे बाप, विचारूच नका. आणि भाईची जर परिस्थिती बघितली मित्र, ध्यानात ठेवा, गरीबाचा नेता, अनाथाचा नाथ, एक नाथ आहे मित्र, ध्यानात ठेवा. म्हणून भाई आम्हाला काही पाहिजेत नाही, फक्त त्या शंकर भोळ्या शंकराला एवढा साखळा घालेल की माझ्या माईच्या मनातल्या सर्व मनोकामना, ज्या इच्छा पूर्ण होतील त्या माझ्या भोळ्या शंकराच्या चरणी मी साखळा घालेल. येणाऱ्या काळामध्ये 100% भाई आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि काय दिलं बाबा हे माझ्याकडे बसलेले आपल्याला त्या दिवशी फोनवर सुद्धा माझं बोलणं झालं आणि आपल्याला ते निवेदन दिलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भाई 55 ते 60 हजार माझा आदिवासी बांधव आहे. आणि यावेळेस भाई आदिवासी बांधवांनी मला एका शिक्क्याने मला मतदान केलं, त्यामुळे ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करसाल हीच या ठिकाणी मी इच्छा बाळगतो. आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत चलत आलेल्या शंभू महादेवाचा गजर करत आलेल्या सर्व कावळधारी शिवभक्तांना व शिवसैनिकांना हा महादेवाचा भक्त हात जोडून साष्टांग दंडवत करतो. व हा महादेवाचा गजर असाच अखंड राहो व माझ्या हातून, माझ्या कुटुंबाच्या हातून या समाजाची दीन दुबळ्या लोकांची सेवा घडत राहो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भाईला एकदा सांगा, संतोष बांगरचं काम चांगलं आहे का खराब? मार्जन सांगा तुमचं, चांगलं आहे ना? वाईट तर नाही ना? वाईट काम भाईनं सुधारवलं म्हणून ध्यानात ठेवा. वाईट काम म्हणजे जास्त बोलणार, जास्त अग्रेसिव्ह होणार. इकडं आहे का? अरे थांबा, अरे इकडे ऐका रे, इकडे ऐका. मी मीडियाच्या समोर जायचो, काही बोलायचो, अग्रेसिव्ह व्हायचो. एखाद्या कार्यकर्त्याचं काम नाही झालं की त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याकडे जायचो,
त्यांना जोरात बोलायचो, पण बाईनं कान मंत्र दिला आणि सांगितलं, ध्यानात ठेव, प्रेमानं संपूर्ण जग जिंकता येते. आणि त्याच भाईचा एक शब्द कानावरती घेतला आणि भाई तेव्हापासून माझ्या तोंडातून एकही शब्द त्या ठिकाणी निघाला नाही, असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा या कावड यात्रेमध्ये आपण गेल्या 3 वर्षापासून सतत भाई आपण या ठिकाणी माझ्या सर्व शिवभक्त शिवसैनिकाला संबोधित करता. एवढ्या 6 किलोमीटर भाई आपण त्या ठिकाणाहून आलात, त्याबद्दल मी आपल्या भाईचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरे हरे. जेवले नाही का रे? रस्त्यानं नाश्ता काय काय खाल्लं तुम्ही? मग आवाज कसा गुंगला पाहिजे? हिंदुत्वाची कावडही ध्यानात ठेवा, हिंदुत्वाची, डुप्लिकेट लोकांची नाही, ही खरी हिंदुत्वाची आणि खऱ्या शिवसेनेची सन्माननीय एकनाथ भाई शिंदेच्या मार्गदर्शनाखाली निघलेली कावड आहे. जय भवानी. हा राज कुलाचा और हमारा नेता कैसा हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.